हे करणं फार गरजेचं आहे. ॲज अ सिव्हिल इंजिनियर, व्हाय वी आर गोइंग फॉर जिओलॉजिकल सर्वे while constructing any irrigation project. त्या ठिकाणाचा टाइप ऑफ रॉक पाहिला जातो आणि त्या रॉकचं नेचर पाहिलं जातो. त्याद्वारे फाउंडेशन करताना जर आपल्याला किती खालीपर्यंत करायचं हे समजतं. अजून काय सांगता येईल? To know the bearing capacity and permeability of soil. हे फाईंड कशासाठी करतो आपण, हा माझा क्वेश्चन आहे. Bearing capacity नुसार आपल्याला समजतं की ते स्ट्रक्चर किती लोडचं असू शकते, सॉइल बिअर करू शकते लोड त्याचा. आणि सॉइलच्या परमेबिलिटीवरून समजणार आहे की डॅम मध्ये किती स्टोरेज कॅपॅसिटी असू शकते वॉटरची किंवा त्याचा रन ऑफ. First aim, or you can say first main important purpose for doing the geological survey is what? We have to find the suitability of foundation for the dam. कुठल्या टाईपचं फाउंडेशन कन्स्ट्रक्ट करावं लागेल ते डॅम कन्स्ट्रक्ट करताना, ते कशावरती डिपेंड असतं? टाईप ऑफ फाउंडेशन, टाइप ऑफ हार्ड स्टार्टा. फार महत्वाचं असतं जिओलॉजिकल सर्वे मध्ये. कुठल्या टाईपचं फाउंडेशन तुम्ही तिथे कन्स्ट्रक्ट करू शकता, म्हणजे कुठला स्ट्राटा अवेलेबल आहे, हार्ड आहे का सॉफ्ट आहे, त्याप्रमाणे आपल्याला तिथे काय करावं लागतं? यू हॅव टू चूज द टाईप ऑफ फाउंडेशन. ओके, फाउंडेशनची टाईप तुम्हाला माहिती आहे कुठली कुठली असतात. ओके, बीसीओ बीसीडी मध्ये शिकला असाल. ओके, सो टाईप ऑफ फाउंडेशन डिसाईड करण्यासाठी फर्स्ट काय करावं लागतं? हा जिओलॉजिकल सर्वे आपल्याला कॅरी करावा लागतो. ओके, त्यासाठी आपण काय काय करतो? नेचर ऑफ सॉइल कसं फाइंड करतो आपण? पहिल्यांदा काय करतो? सॉइल एक्सप्लोरेशन करतो आपण. ओके, वेगवेगळे इक्विपमेंट, आता जे काही ॲडव्हान्स इक्विपमेंट त्याच्या साहाय्याने काय करतो आपण? एक्सप्लोरेशन करतो. त्याच्यावरून काय करतो? कुठल्या टाईपचा रॉक आहे किंवा नेचर ऑफ रॉक, टाईप ऑफ रॉक, ओके, त्या रॉक मध्ये कुठले फॉल्ट आहेत का याचा स्टडी केला जातो. ओके, त्यालाच आपण म्हणतो जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन. ओके, नंतर आहे वॉटर टाइटनेस ऑफ द रिझर्वायर बेस. तर वॉटर टाइटनेस म्हणजे काय? वॉटर टाईट असणे म्हणजे काय? रिझर्वायर इज वॉटर टाईट. वॉटरचं लिकेज झालं नाही पाहिजे रिझर्वायर मधून. त्यासाठी काय केले, कशी साईट घेतली पाहिजे, सिलेक्ट केली पाहिजे? इम्परवियस सॉइल असणारी साईट. व्हेरी गुड. सो प्रिव्हियस रॉक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही साईट कधी सिलेक्ट करायची. त्याच्यामुळे काय रिझर्वायर तुमचं आहे ते लिकेज, म्हणजे थोडक्यात काय असतं त्याचं? वॉटर जे काय स्टोअर करता तुम्ही, दॅट शुड नॉट एस्केप फ्रॉम द रिझर्वायर थ्रू पोर. ओके, पोर म्हणजे काय? लिकेज असेल तिथे किंवा प्रिव्हियस सॉइल असेल तर त्यातून ते इन्फिल्ट्रेट होऊ नये. त्याच्यामुळे काय तरी रिझर्वायरची कॅपॅसिटी कमी होते त्याची. सो यू कॅन सिलेक्ट द साइट इन सच अ वे दॅट यू हॅव टू टेक केअर ऑफ वेअर परवियस और यू कॅन से इम्परवियस रॉक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्ही साईट आहे ती रिझर्वायरची सिलेक्ट केली पाहिजे. ओके, त्यामुळे तुमचं काय होते? वॉटर टाइटनेस आहे ते राहतं रिझर्वायर मध्ये. ओके, अदरवाइज इट विल बी लॉस्ट बाय infiltration, okay, due to pores are present in the rocks. Okay, नंतर काय बघा, अजून काय सांगता येईल? जिओलॉजी लोकेशन ऑफ क्वेरी साइट मीन्स व्हॉट? जे काय तुम्ही डॅम कन्स्ट्रक्ट करणार त्यासाठी लागणारं मटेरियल, आता कुठलं मटेरियल लागतं तुमचे, तुम्हाला डॅम कन्स्ट्रक्ट करायला घेतलंय तुम्ही,
कुठलं मटेरियल लागतं आपल्याला जनरली while constructing a dam? ऍग्रिगेट, सँड. Aggregate, sand, stones. हे कुठून अवेलेबल करणार तुम्ही? लार्ज क्वांटिटी मध्ये तुम्हाला लागणार आहे, बरोबर? खाणींमधून. लोकेशन ऑफ क्वेरी साईट कशी असली पाहिजे तुमची, त्या ठिकाणी तुम्ही साईट रिझर्व करता त्याच्यापासून एक क्वेरी साठी ती जवळ असली पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार तुमचं, काय होणार आहे? ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट मिनिमम राहणार. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट मिनिमम असणार आहे आणि इझिली मटेरियल तुम्हाला अवेलेबल होतं. ओके, त्यामुळे क्वेरी साईटच्या नियरबाय तुमची साईट असली पाहिजे. सो इट विल रिड्यूस द construction time as well as cost. Okay, so these are the some points you have to consider while doing the geological survey. Okay, नंतर तिसरा टाइप आहे तुमचा सर्वे मध्ये, प्रिलिमिनरी सर्वेचा तिसरा टाइप आहे हायड्रोलॉजिकल सर्वे. हायड्रोलॉजिकल सर्वे मध्ये काय केलं जातं? हायड्रोलॉजी म्हणजे काय, पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलोय आपण. What is mean by hydrology? It is the science which deals with the occurrence, distribution, and circulation of water on Earth. Very good. So what is the purpose do this hydrological survey? Okay, while we are going for any irrigation project, ची काय गरज आहे? फार महत्वाचा सर्वे आहे for any irrigation project while you are going for. काय करायचं हायड्रोलॉजिकल सर्वे? मराठीमध्ये सांगा, मराठी जेवढं समजेल तेवढं तुम्हाला पेपर मध्ये लिहिता येईल. MSBT ने नवीन एक ऑप्शन आणलाय, मराठी आणि इंग्लिश असे दोन ऑप्शन ठेवलेले पेपर साठी. नेक्स्ट जे काही फर्स्ट इयर येणारे स्टुडंट आहेत, they can write in Marathi answers. The question paper will be available in two languages, in English or in Marathi. You can choose any language to write the answers. But from this year, फर्स्ट इयर आता जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी, पण ते कॉलेजने ठरवायचं कुठली लँग्वेज ठेवायची. सो आपल्या कॉलेजने इंग्लिशच ठेवलेली आहे वर्षी. ओके, सो तुम्हाला मराठीत सांगता येते का बघायचं. हायड्रोलॉजिकल सर्वे कशासाठी करायचं? ऑलरेडी डिस्कस झालेलं आहे आपल्या लास्ट लेक्चर मध्ये. आपण बऱ्याच वेळा बघितलं हायड्रोलॉजिकल सर्वे का करतो आपण. To find the high flood level and to collect the information like the amount of rainfall in that particular areas. Where you will get rainfall data? rainfall data कुठे भेटेल तुम्हाला? Rain gauge station. स्टेशनवर डायरेक्ट भेटेल का कुठे डिपार्टमेंट असते त्या डिपार्टमेंट मध्ये? मेट्रोलॉजिकल Department. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट पर्टिक्युलर स्टेशनचा जो काही डाटा आहे रेन गेजचा, तो त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतो. फॉर फ्रॉम लास्ट इयर्स, ओके, पास्ट इयर्स. त्याचा फायदा आपल्याला कशासाठी होतो? कशासाठी कलेक्ट करायचा डाटा? रेन गेजचा जो काही डाटा आहे तुमचा रेनफॉलचा स्टेशनवर घेतलेला, त्याचा पर्पज काय, कशासाठी तो कलेक्ट करायचा? High flood level find out करण्यासाठी. एवढंच आहे का रिझन? एक त्यावरून आपल्याला रिझर्वायरची कॅपॅसिटी करते आणि अकॉर्डिंगली स्ट्रक्चर डिझाईन करता येत.
अजून काय येतं, हे झालं रेनफॉल डाटा. अजून काय करता येतं हायड्रोलॉजिकल मध्ये? मॅक्झिमम फ्लड डिस्चार्ज. टू फाइंड विथ द हेल्प ऑफ, कशावरून फाइंड करणार? काढायचं एमएफडी. एमएफडीचे फॉर्म्युला आहेत का माहित? घेतले की प्रॉब्लेम? काढायचं एमएफडी. इंग्लिश फॉर्म्युला आठवते का? काय इंग्लिश फॉर्म्युला? फॉर घाट, फॉर नॉन घाट, दोन टाईपचे फॉर्म्युला होते बघा. डेक्कनचा फॉर्म्युला आहे एमएफडी काढण्यासाठी. आठवत आहे नाही का? एमएफडी काढायला कुठला डाटा लागतो आपल्याला? Calculating maximum flood discharge, which data we are going to collect or required. Rainfall and catchment area. हे दोन पॅरामीटर फार महत्वाचे आहेत. रेनफॉल तुम्हाला कुठून भेटतं? रेनफॉल व्हॅल्यू, Rain gauge station. रेन गेज स्टेशन, ते तुम्हाला भेटतं. आणि एरिया यू आर आफ्टर डुईंग द सर्वे, कुठल्या टाईपचा सर्वे करायचा? इंजिनिअरिंग सर्वे. त्याच्यामध्ये एरिया फाइंड करतो. तो एरिया आणि रेन गेजची व्हॅल्यू घेऊन आपल्याला एमएफडी कॅल्क्युलेट करू शकतो आपण. ओके, मॅक्झिमम. त्याच्यावरून आपण काय ठरवतो? डॅमची what we are going to decide. Maximum flood level. Flood discharge level. त्याच एमएफडी काढला ना, तो काढला आपण. त्याच्यावरून काय ठरवतो आपण? डॅमची हाईट. height and length you are going to decide with the help of this MFD. Okay. तर तुम्हाला डिटर्मिनेशन ऑफ स्पिलवे कॅपॅसिटी सुद्धा फाइंड करू शकता आपण. रिझर्वायर कॅपॅसिटी निघाल्यानंतर स्पिलवेची कॅपॅसिटी पण तुम्ही डिझाइन करू शकता with the help of this MFD. Okay. So this is what हायड्रोलॉजिकल सर्वे मध्ये आपण एवढे सगळे पॉइंट त्यांचे कव्हर करत असतो. Okay. So this kind of survey will come under what? Preliminary survey. Okay, preliminary कुठले 3 सर्वे येतात? प्रिलिमिनरी सर्वे मध्ये कुठले 3 टाईपचे सर्वे येतात? जस्ट बघितले आपण. Engineering, hydrological and geological. Okay, so this 3 type of survey will be carried out in this preliminary survey. Okay, पहिला होता रेकॉनन्स, नंतर प्रिलिमिनरी, आता लास्ट असतो त्याचा काय? डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन और डिटेल्ड सर्वे. याच्यामध्ये काय केलं जातं बघा? डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन म्हणतो आपण त्याला, किंवा डिटेल्ड सर्वे. ओके, त्याच्यामध्ये काय येतं बघा? सर्वे ऑफ कमांड एरिया. ज्यावेळेस तुमची साईट फायनल होते, एका पर्टिक्युलर आफ्टर डुईंग दिस ऑल काइंड ऑफ सर्वे, ज्यावेळेस साईट फायनल होती तुमची, त्यावेळेस परत एकदा सर्वे केला जातो. ओके, 3-4 साईट सिलेक्ट केल्या जातात ऍट अ टाइम. त्यातली जी साईट सुटेबल आहे डॅम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी, दॅट शुड बी फायनलाइज्ड, आणि त्या साईटचा परत डिटेल्ड सर्वे केला जातो, डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. ओके, त्याच्यामध्ये काय येतं? परत त्या कमांड एरियाचा सर्वे केला जातो. ओके, टाईप ऑफ सुटेबल डॅम, कुठल्या टाईपचा डॅम तिथे कन्स्ट्रक्ट करायचा. डॅमचे वेगवेगळे टाईप असतात. ते अर्थन डॅम असेल, तुमचा ग्रॅव्हिटी डॅम असेल, आर्च डॅम असेल, ते कुठल्या टाईपचा डॅम तिथे कन्स्ट्रक्ट करायचा ते ठरवलं जातं आफ्टर डुईंग द डिटेल्ड सर्वे. ओके, कमांड एरियाचा सर्वे केल्यानंतर. बोरिंग ट्रायल पिट्स ऍट द डॅम साईट. ओके, तिथं कसं एक्सप्लोरेशन कसं करायचं. ओके, हे कशावरती डिपेंड असणार आहे तुमचं? परत जिओलॉजिकल सर्वे तुम्ही जो काय करता, कुठला स्ट्राटा तिथं अवेलेबल आहे त्याच्यावरून हे ठरवलं जातं. ओके, डिटेल्ड रिपोर्ट ऑफ सॉइल इन्व्हेस्टिगेशन, हा डाटा तुम्हाला कुठून भेटतो? परत नंतर जिओलॉजिकल सर्वे मधून हा डाटा तुम्ही कलेक्ट करता. ओके, त्याच्यावरून तुम्ही फाउंडेशनची डेप्थ आहे ती डिसाईड करता. ओके, कुठला स्ट्राटा अवेलेबल आहे, हार्ड आहे, सॉफ्ट आहे, किंवा मीडियम, कुठल्या टाईपचा स्ट्राटा अवेलेबल आहे, त्याच्यावरून त्या फाउंडेशनची डेप्थ आहे ती डिसाईड करता.
डिटेल ऑफ एरिया अंडर सबमर्ज. ओके, याचा अर्थ काय? डिटेल्स ऑफ एरिया अंडर सबमर्जन्स. What is meaning of this fifth sentence? Area under submersion means what? Area below the water level. Area under Below the water level. तुमचं काय रिझर्वायर तुमचं ठरवलेलं आहे, रिझर्वायरचा एरिया. तो एरिया मध्ये काय असतो तुमचा? काय असतो एरिया? एरिया अंडर जे वॉटर तुम्ही स्टोअर करणार रिझर्वायर, दॅट एरिया कम अंडर दिस सबमर्जन्स. किती एरिया तुमचा रिझर्वायरच्या अंडर येणार आहे? इज वन डिटेल्स ऑफ एरिया अंडर सबमर्जन्स. The details of people comes under influence means what? ते धरण बांधताना त्यांच्या जमिनी या घरांना धरणाच्या अंडर गेलेल्या आहेत. ओके ओके, त्यातले काय काय अशी लोक असतात ते विरोध करतात. ओके, ते धरण बांधण्यासाठी, का तर त्यांची जमीन त्यामध्ये गेलेली असते. सो सच पीपल्स डिटेल्स यू कॅन कलेक्ट. डिटेल ऑफ पीपल कम अंडर दिस इन्फ्लुएन्स. ओके, existing sediment problem. Okay, sediments means what? Sedimentation. ऐकलंय का शब्द? Sedimentation. गाळ. गाळच काय असतं तुम्ही? गाळच काय परिणाम होतोय रिझर्वायर वर? गाळ जर तिथं जास्त साठला तर रिझर्वायरची कॅपॅसिटी कमी होते. ड्युरिंग रेनी सीझन काय असतं बघा तुम्ही, ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो त्यावेळी नदी बरोबर काय असतं बघा? ओके, velocity of that water will be more. Okay, in that case what happen? नदी बरोबर जी साईडची जे सरफेस असतो, ओके, रिव्हर जातो, त्याचं काय होतं? इरोजन होतं. आणि इरोजन केल्यामुळे काय होतं? साईडची जी काही सॉइल असते ती लूज सॉइल ती पाण्याबरोबर वाहत येते. ओके, काय होते? ज्या ठिकाणी तुमचं पाणी अडवतं त्या ठिकाणी काय होतं? हे काय होतं याचं सेडिमेंटेशनचं? गाळ जो आहे तो खाली साठायला सुरुवात होते. ओके, बिलो द at the what you can say bottom of the river. ओके, त्याच्यामुळे काय होतं? रिझर्वायरची कॅपॅसिटी ती कमी व्हायला सुरुवात होते. ओके, मग ती गाळ साठू नये. ओके, मग त्यासाठी आपण काय प्रोव्हिजन करतो? मध्ये डिस्कस केलं माझ्यामध्ये आपण सुरुवातीच्या लेक्चर मध्ये. येणारा पाण्याबरोबरचा काही गाळ असतो, क्वालिटी पार्टिकल्स असतात ते सेटल होतात. ओके, ॲट द बॉटम. ओके, ब्रिज वगैरे असतात ते टॉपला असतात. जे काय सेटलमेंट होतात खाली, ओके, सॉलिड पार्टिकल्स दॅट शुड बी रिमूव्ड. त्यासाठी काय प्रोव्हिजन केलेली असते? डॅम मध्ये काय केलेलं असतं? ॲट द बॉटम स्टोर होल्स प्रोव्हाइड केलेले असतात. हे स्टोर होल असतात ते काय केलं जातं? ड्युरिंग रेनी सीझन ओपन केले जातात. म्हणजे काय येणारं पाणी असतं डायरेक्ट पावसाचं, ओके, दॅट शुड बी डायरेक्टली डाऊनस्ट्रीम साईडला सोडलं जातं. ओके, नंतर पाऊस थांबल्यानंतर हे जे आहेत ते क्लोज केले जातात. त्याच्यामुळं येणारा गाळा तो साठत नाही, त्याच्यामुळे रिझर्वायरची कॅपॅसिटी मेंटेन राहते. ओके, सो दिस इज व्हॉट सेडिमेंटेशन. मटेरियल अवेलेबल, क्वेरी साइट्स अवेलेबल नियर बाय द प्रोजेक्ट. ओके, याच्यामुळे काय होणार आहे? तुमचं मटेरियल जर लोकली अवेलेबल असेल, क्वेरी साइट जर असेल नियर बाय प्रोजेक्ट, त्याचा फायदा काय होणार आहे? मेंटेनन्स ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ती कमी लागणार आहे.
कॉस्ट आणि ट्रान्सपोर्टेशन महत्वाची जी काही कॉस्ट आहे ती रिड्यूस होणार आहे. ओके, सो मटेरियल शुड बी लोकली अवेलेबल. गेजिंग ऑफ द रिव्हर डिस्कस केलं. व्हॉट इज गेजिंग ऑफ द रिव्हर? गेजिंग करणे म्हणजे काय? लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं मी रिव्हर. बोला. डिस्चार्ज फाइंड आउट करणे. डिस्चार्ज फाइंड करायचा. कसं करणार डिस्चार्ज? ही रिव्हर एस कन्सिडर करा. कसं डिस्चार्ज फाइंड करणार? ऍट दिस पॉइंट आय वांट टू फाइंड द डिस्चार्ज. Area into velocity. Okay, you have to take the what? Q is equal to AB. The continuity equation. So you have to take the cross sectional area at this particular point. Okay, at this point. Velocity of that water at this point. You will get discharge at this particular point. Okay, असं प्रत्येक ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, कुठल्या पॉइंट वरती किती डिस्चार्ज आहे, दॅट इज व्हॉट युअर गेजिंग ऑफ द रिव्हर. ओके, याचा फायदा काय होतो आपल्याला? फायदा काय होतो गेजिंग ऑफ रिव्हरचा? साठी करायचं गेजिंग ऑफ रिव्हर? पर्पज सांगते. साठी करायचं गेजिंग? सांगा फास्ट सांगा. स्ट्रक्चर डिझाईन करण्यासाठी त्याचा यूज होतो. त्यासाठी काय पर्पज काय त्याचा? डिस्चार्ज EMA डिसाइड करण्यासाठी. सो गेजिंगचं काय यूज होतं तर यू हॅट फाइंड द मॅक्झिमम फ्लड डिस्चार्ज. ओके, ड्युरिंग द रेनी सीझन.
ओके, त्यासाठी आपण काय करतो, डिस्चार्ज फाइंड, मेन एम इज टू फाइंड डिस्चार्ज इज व्हॉट, find the maximum or level height, or you can say height attained by that river. Okay, accordingly we have to fix the height of the particular structure. Okay, so that for that purpose we are going for the gauging of the river. Okay, next point I point to be considered for site selection of the reservoir. Which point you are going to consider while selecting the site for a particular reservoir? Okay, तुम्ही एक रिझर्वायरची साईट सिलेक्ट करताय तर त्यासाठी कुठले पॉइंट्स कन्सिडर केले पाहिजे? Which point you are going to consider while selecting the any reservoir site? पहिल्यांदा काय असणार आहे बघा, फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट, stable foundation for the dam should be available. Okay, where the reservoir basin is proposed to be formed. ज्या ठिकाणी तुम्ही रिझर्वायर बेस फॉर्म करणार आहात बेसिन, त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, तुमचं फाउंडेशन मस्ट बी स्टेबल असलं पाहिजे. कन्स्ट्रक्ट एनी काइंड ऑफ डॅम. ओके, म्हणजे काय असलं पाहिजे, स्टेबल फाउंडेशन म्हणजे काय, which kind of foundation should be available? What is meaning of stable foundation? Which kind of strata should be available? आवाज येतोय का सगळ्यांना? हार्ड स्टार्टर. So strata should be hard. Okay, in that case you have to, what you have to do, stable foundation आहे कसं कळणार तुम्हाला? Which kind of survey you are going to do to know the foundation is stable? जिओलॉजिकल सर्वे. So geological survey you have to go. From that you are getting whether that foundation is stable or not. Okay. Okay. Next, at the selected site, the river valley should be narrow. Okay. जे काय तुम्ही साईट सिलेक्ट करणार आहे रिझर्वायर साठी, त्या ठिकाणी काय असलं पाहिजे बघा, रिव्हर व्हॅली शुड बी नॅरो असले पाहिजे, अँड वेल डिफाइन्ड सो दॅट लेंथ ऑफ द डॅम मे बी शॉर्ट. त्याचा काय फायदा होणार आहे, नॅरो जर असेल रिव्हरची व्हॅली, ओके, त्याचा फायदा काय होणार तुमचा, डॅमची जी काही लेंथ असणार आहे, ओके ओके, दिस इज द रिव्हर. तुम्ही डॅम कन्स्ट्रक्ट करणार आहे, जेवढी ह्याची लेंथ आहे ती नॅरो असेल तर तुमचं काय होणार आहे, डॅमची लेंथ काय असणार आहे त्यानुसार काय असणार आहे, एल. ओके, लेंथ ऑफ द रिव्हर. जेवढे हे तुमचे नॅरो असेल, ओके, आणि डेप्थ असेल जास्त त्या रिव्हरला, तर त्या ठिकाणी काय होणार आहे तुमचं, जी काय डॅमची लेंथ असणार आहे, दिस लेंथ, ओके, लेंथ ऑफ दिस डॅम शुड बी रिड्यूस्ड. पण याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला, लेंथ जेवढी शॉर्ट तेवढं काय तुम्हाला फायदा काय होणार याचा, advantages when river valley is narrow. त्याच्यामुळे तुमची लेंथ डॅमची कमी होणार आहे, त्याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला, what is the advantage of this site condition, river valley should be narrow. कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी येणार आहे. व्हेरी गुड. ओके, लेंथ तुमची कमी झाली डॅमची तर तुमचं कन्स्ट्रक्शनला लागणारं मटेरियल कमी येणार आहे आणि कॉस्ट ऑटोमॅटिकली रिड्यूस होणार आहे. दॅट इज द पर्पज. आणि दुसरा मेन ऍडव्हान्टेज काय आहे, जी काही रिझर्वायरची साईट आहे
ओके, त्याची लेंथ कमी असल्यामुळे काय असणार आहे, हाय एरिया जो असणार आहे, सरफेस एरिया कमी होणार आहे, इव्हापोरेशन रेट सुद्धा कमी राहणार आहे. ओके, जेवढा एरिया जास्त तेवढं सरफेस एरिया जेवढा जास्त वॉटरचा तेवढं इव्हापोरेशन रेट जास्त असतो, लक्षात ठेवा. ओके, so this is the what advantage of this river valley should be narrow. Okay, such condition you have to select for constructing any selecting the site for reservoir. Okay, the third आहे, the proposed reservoir basin should be watertight. ते मगाशी डिस्कस केलं आपण. It should be watertight and free from cracks so that there is no loss of water due to percolation. Okay, reservoir site कशी असली पाहिजे, it should be watertight. Okay, त्याच्यामुळे तुमचं जे काही पाणी तुम्ही स्टोअर करणार आहे रिझर्वायर मध्ये, दॅट शुड नॉट बी पर्क्युलेटेड. ओके, आणि त्याच्यामुळे रिझर्वायरची कॅपॅसिटी तुमची आहे ती मेंटेन व्हायला मदत होणार आहे. अदरवाईज जर तुमचे तसे कंडिशन नसेल साईडची, क्रॅक्स असतील, ओके, परवियस सॉइल असेल तर वॉट जे रिड्यूस होणार आहे रिझर्वायरची कॅपॅसिटी, ओके, पाणी ते पर्क्युलेट होणार आहे थ्रू दिस पोर्स. नंतर फोर्थ आहे, रिझर्वायर बेसिन शुड नॉट बी सबमर्ज व्हॅल्युएबल लँड अँड प्रॉपर्टीज. मीन्स व्हॉट, ज्या ठिकाणी तुम्ही साईट सिलेक्ट करणार आहे त्या ठिकाणी जी काही एखादी कल्टिवेटेड लँड असेल दॅट शुड नॉट बी सबमर्जेड. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या शेतकऱ्याचंही नुकसान होणार आणि त्या लँडचं, ओके, त्या लँडचा वापर आपण जर कल्टिवेशनसाठी करत असेल तर दिस व्हॅल्युएबल लँड शुड बी लॉस्ट. Okay, so such care you have to take while selecting the site for reservoir. Okay, this is the fourth point. Okay, next आहे तुमचा fifth point, the tributaries which carry high content of sediment should be avoided. Means what, tributaries means काय, नद्या, उपनद्या, नद्या, मेन नदी असते त्याला येऊन उपनद्या मिळतात, these are the tributaries. ओके, याचा अर्थ काय कोण सांगेल? Meaning of fifth sentence, fifth point. कोणाला सांगता येईल? सेडिमेंट म्हणजे काय, ऑलरेडी आय हॅव डिस्कस. येतो का रे सगळ्यांना? जे काय तुमच्या नद्या, उपनद्या, त्याच्यामधून येणारा पाण्याचा गाळ, पाण्याबरोबर येणारा जो गाळ असतो, such kind of tributaries should we can say should be avoided. Means what, ते अवॉइड करण्यासाठी काय केलं जातं बघा, ज्यावेळेस तुम्ही रिझर्वायरची साईट सिलेक्ट करता एखादी, सो दिस इज द रिझर्वायर, तुमचा इथे डॅम कन्स्ट्रक्ट करणार आहे मेन, आणि इकडून येणाऱ्या ट्रायब्युटरीज आहेत, उपनद्या आहेत, ही तुमची मेन स्ट्रीम आहे. ट्रायब्युटरीज आहेत असं कन्सिडर करा, उपनद्या, ही तुमची मेन रिव्हर आहे. या नद्यांबरोबर काय होतं, ड्युरिंग रेनी सीझन पाण्याबरोबर गाळ येतो. ओके, ड्यू टू काय, हाय वेलॉसिटी ऑफ द वॉटर, इट इरोड द वॉट एव्हर सरफेस विच इज इन कॉन्टॅक्ट विथ दॅट वॉटर. ओके, त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे वर पाण्याबरोबर येणारा गाळ असतो तो त्या मेन रिव्हर मध्ये एंट्री करतो. ओके, एंट्री केल्यामुळे काय होतं, तो गाळ आहे तो पाण्याबरोबर तसाच खाली येतो. ओके, हा गाळ ट्रॅप करण्यासाठी काय केलं जातं, की ज्यावेळेस तुम्ही मेन डॅम कन्स्ट्रक्ट करता त्याच्या आधी ते एक बांध, मातीचा बांध हे केला जातो, कन्स्ट्रक्ट केला जातो, एक स्मॉल कॉपर डॅम म्हणतो आपण त्याला, किंवा एक डमी डॅम बांधला जातो. ओके, बिफोर कन्स्ट्रक्टिंग दिस मेन डॅम मातीचा बांध बांधला जातो. आणि ज्यावेळेस हे रेनी सीझन मध्ये पाऊस पडतो त्यावेळेस हे पाणी काय केलं जातं, त्या डॅम मध्ये पर्यंत अडवलं जातं. ओके, प्रायमरी डॅम असतो हा. ओके, टेम्पररी डॅम म्हणतो आपण त्याला, टेम्पररी डॅम. ओके,
त्याच्यामध्ये हे काय केलं जातं, बांधल्यानंतर जो काही पाण्याबरोबर गाळ येतो तो हा इथं साठवला जातो सुरुवातीला, आणि जे काही मेन पाणी आहे ते पुढे सोडलं जातं. आफ्टर अरेस्टिंग द वॉटर, वॉट एव्हर क्लीन वॉटर शुड बी देअर, दॅट शुड बी सेंड टू द नेक्स्ट लेवल. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे, क्लिअर वॉटर आहे ते पुढे एंटर होणार आहे. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे, जो काही तुमचा गाळ येणार आहे तो इथं साठवला जाईल सुरुवातीला. ओके, आणि नंतर हा गाळ रिमूव्ह केला जातो विथ हेल्प ऑफ ड्रेजिंग वगैरे वगैरे काय असेल. ओके, सो दिस इज वॉट द प्रोसिजर. ओके, हे अवॉइड करण्यासाठी काय केलं जातं, जे काही ट्रायबोटी असतात त्या ट्रायबोटीज मधून येणारा गाळ आहे तो वरतीच अरेस्ट केला जातो. ओके, बिफोर it will enter to the mainstream. Okay, the size should be such that the optimum storage capacity is available for the desired purpose. Okay, साईट अशी सिलेक्ट केली पाहिजे की त्या ठिकाणी मॅक्झिमम वॉटर आहे ते तुमचं स्टोअर झालं पाहिजे. ओके, अशा प्रकारची साईट तुम्हाला तिथं सिलेक्ट करायची आहे. ओके, इट विल बी स्टोअर मोर वॉटर. ओके, अकॉर्डिंगली यू हॅव टू चूज द साईट, दॅट इज रिझर्वायर साईट. ओके, तर हे साईट शुड बी इझिली असेसिबल बाय रोड्स अँड रेल्वे. जी काय तुम्ही साईट सिलेक्ट केलेली आहे दॅट शुड बी इझिली असेसेबल असली पाहिजे. ते रोडवे असेल किंवा रेल्वे असेल, याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला, पर्पज ऑफ इट, इझिली असेसेबल असेल तर काय फायदा होईल. काय येईल याचा फायदा, काय फायदा होऊ शकतो, साईट जर इझिली असेसेबल असेल. आवाज येतोय का नाही माझा, प्रत्येक कोणाला सांगतात. रिझर्वायर साईट जर इझिली अवेलेबल असेल, सॉरी इझिली असेसेबल असेल, त्याचा फायदा काय होणार आहे, आवाज येतोय का नाही, हॅलो. High speed transportation होणार. High speed मध्ये transportation होणार. इझिली असेसेबल असेल तर तुमचा जो काही टाइम लागणार आहे कन्स्ट्रक्शन साठी तो रिड्यूस होणार आहे. ओके, आणि मटेरियल जर लोकली अवेलेबल असेल तर त्याचा काय फायदा होणार, construction material should be available nearby site. ओके, मटेरियल जर तुमचं लोकली अवेलेबल असेल तर तुमचं तिथं काय होणार आहे, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ती वाचणार आहे तुमची. ओके, सो दिस इज व्हॉट द पॉइंट्स दॅट शुड बी कन्सिडर्ड while selecting any reservoir site. ओके, त्याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे,
ऑल दिस पॉइंट्स. हे पॉइंट कन्सिडर केले पाहिजे एखादी रिझर्वायरची साईट जर तुम्ही सिलेक्ट करत असाल. दिस पॉइंट मस्ट बी कन्सिडर्ड while selection of any kind of reservoir site. Any doubt in this? आहे का कोणाला डाऊट? एनी डाऊट इन दिस? कुठले पॉइंट कन्सिडर करायचे हे कळालं का सगळ्यांना? एखादी साईड सिलेक्ट करायची असेल मला रिझर्वायर साठी, ओके, दिस इज व्हॉट पॉइंट टू बी कन्सिडर्ड. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा एरिया कॅपॅसिटी कर्व. नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात, वेळ लागेल सांगायला. टुडे वी विल स्टॉप हिअर. तर रोल कॉल रोल अटेंडिंग जर सगळेजण. चॅप्टर टेस्ट 1 जी मी काय दिली होती, 33 स्टुडंट्स वेर सबमिटेड. व्हॉट अबाउट अदर्स? Today up to 5 p.m. those who are remained to submit, they can submit. Assignment number 1 also you can submit. Today is the last date, you can submit all this test as well as assignment number 1. Okay, MCQ टेस्ट मी तुमची उद्या किंवा परवा घेतोय. I will provide the link, you can directly do that test MCQ type. टाइम काय सांगत नाही, सरप्राईज टेस्ट असेल कधी मी लिंक टाकणार. यू कॅन सॉल्व दिस टेस्ट. ओके, आय विल गिव्ह 1 hour फॉर दॅट. यू कॅन सॉल्व दिस MCQ टाईप टेस्ट फॉर चॅप्टर नंबर 1. ओके, एक्सपेरिमेंटची लिंक मी प्रोव्हाइड करतोय अपलोड करायला क्लासरूमवरती. यू कॅन अपलोड ऑन दॅट लिंक वॉट एव्हर एक्सपेरिमेंट यू आर गोइंग टू राईट, दॅट शुड बी अपलोडेड ऑन क्लासरूम. क्लासरूमवरती मी प्रोव्हाइड करतो, यू कॅन अपलोड ऑन इट. बाकीचे विद्यार्थी काय राहिलेले आहेत टेस्ट आणि My असं YouTube कंप्लीट channel आज name is करायचे. Suhas Barbale. Search on YouTube. You get lectures of ES. बोला लांडे, काय प्रॉब्लेम आहे? Any problem? You can join on same link for next lecture, DSR lecture. अटेंडन्स दिली का सगळ्यांनी?